एकनाथ शिंदेंनी धाराशिवचा दौरा करताना पूरग्रस्तांना मदत केली आहे। दरम्यान मदत करताना केलेल्या जाहिरातीवरून वाद निर्माण झालाय। ठाकरे बंधूंनी शिंदेंच्या जाहिरातीवरून टीका केली आहे, तर शिंदेंनी देखील जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिलंय। सूचना प्रत्येकाच्या स्वागतार्हच आहेत, पण दुसऱ्याला देताना त्या स्वतःला सुद्धा लागू होतात। तुम्ही अशा संकटाची वाट पाहता का? अशी संकट कोसळतात कधी आणि आमचे फोटो छापून आम्ही मदत देतो घरी। अरे तुम्ही फोटो बघताय काय? त्याच्या गाडीतलं सामान बघा ना। स्वतःची जाहिरातबाजीमध्ये मशगूल आहेत, अशा लोकांना मी किंमत देत नाही। मराठवाडा आणि सोलापुरात झालेल्या कोसळधारेमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांना मदत करताना केलेल्या जाहिरातीवरूनही राज ठाकरेंनी चांगलं सुनावलंय। धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंनी पूरग्रस्तांना मदत केली। दरम्यान या मदतीच्या सामानावर असलेल्या जाहिरातीवरून चांगलाच वाद निर्माण झालाय। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सरकारनं शेतकऱ्यांना एकरी किमान 30,000 रुपये मदत करावी। शेतकऱ्यांकडे कर्जासाठी तगादा लावणाऱ्या बँकांना सरकारने समज द्यावी। सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणं हे सरकारचं कामच आहे। मात्र मदत करताना त्याची जाहिरातबाजी करू नये असं राज ठाकरे यांनी ठणकावलंय। राज ठाकरेंनी जाहिरातबाजीवरून ठणकावल्यानंतर आशिष शेलार आणि राज ठाकरेंना टोला लगावलाय। त्यांच्या सूचना स्वागतार्ह आहेत, मात्र त्या सूचना स्वतःलाही लागू होतात असा टोला आशिष शेलार यांनी लगावलाय। तर फोटो लावून मदत होत नाही, ती प्रसिद्धी असते असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। सूचना प्रत्येकाच्या स्वागतार्हच आहेत, पण दुसऱ्याला देताना त्या स्वतःला सुद्धा लागू होतात, हे आपण बघितलं पाहिजे। आणि त्यामुळे सरकार संवेदनशील पद्धतीने आणि सगळ्यांना बरोबर घेऊन अंतिम व्यक्तीला सुद्धा शेतकऱ्याला माझ्या मदत मिळाली पाहिजे हीच भूमिका घेऊन काम करत आहे। फक्त पाण्याच्या बाटल्यांवरती फोटो लावून पाणी वाटले म्हणजे मदत होत नाही ना, ती प्रसिद्धी आहे। आपण राज्याचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री आहे, तुम्हाला हे करण्याची गरज नाही। तुम्हाला शासन म्हणून मदत केली पाहिजे मोठ्या प्रमाणात, आणि बाकीची मदत ही गुप्त असायला पाहिजे। तुम्ही अशा संकटाची वाट पाहता का? अशी संकट कोसळतात कधी आणि आमचे फोटो छापून आम्ही मदत देतो घरी। एकनाथ शिंदेंच्या जाहिरातबाजीवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील शिंदेंवर टीकास्त्र डागलंय। फोटो काय बघता, गाडीत किती मदत आहे बघा असं म्हणत शिंदेंनी पलटवार केलाय। तर उद्धव ठाकरेंनी देखील एका वाक्यात एकनाथ शिंदेंचा समाचार घेतलाय। आरोप कुठं करायचे? मदत देताना त्याच्यामध्ये आरोप करायचे, मदत देताना त्याच्या फोटोवर आरोप करायचे। अरे तुम्ही फोटो बघताय काय? त्याच्या गाडीतलं सामान बघा ना, त्या जीवनावश्यक वस्तू बघा। कार्यकर्त्यांनी फोटो लावले धरून चला, पण तुम्ही कधी काहीतरी घेऊन गेलात का? तुम्ही जेव्हा होतात तेव्हा कार्यकर्ते तुमचे फोटो मोठे मोठे लावत होते ना, तेव्हा ते चालत होते, ते गोड वाटत होतं, आनंद वाटत होता। माझं एवढंच म्हणणं आहे, हे राजकारण करणं दुर्दैवी आहे। एकनाथ शिंदे असं म्हणाले की तुम्ही पाहणी करून काय मदत वाटप करणार आहे का, अशी खिल्ली उडवली सर त्यांच्या। ती एक बेनामी कंपनी आहे त्यांचा पक्ष, म्हणजे त्यांच्या बोलण्याला मी काय अर्थ हे देत नाही। जे स्वतःची जाहिरातबाजीमध्ये मशगूल आहेत, अशा लोकांना मी किंमत देत नाही। मराठवाडा सोलापूरमध्ये महापूर आलाय। शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटलाय आणि दुसरीकडे मदतीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी मदत करताना केलेल्या जाहिरातीवरून शिंदेंवर टीका केली आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंकडून देखील जोरदार पलटवार करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।